हाय एव्हरीवन, तुम्ही महाराष्ट्रात राहता का? तर लक्ष देऊन ऐका. तुमचं ग्रॅज्युएशन झालंय पूर्ण, पण नोकरी भेटत नाहीये. गव्हर्नमेंटची तयारी करताय, पण प्लॅन बी माहिती नाहीये, तिथे रिझल्ट येत नाहीये. तर मीही समजू शकतो, कारण मीही त्यातून गेलेलो आहे. 11 वर्ष आता प्रायव्हेट बँकमध्ये नोकरी केल्यानंतर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी प्रायव्हेट क्षेत्रात करिअर ऑप्शन्स काय आहेत, फक्त तेही 30 दिवसामध्ये ॲज अ असिस्टंट मॅनेजर, ॲज अ ऑफिसर, सिनियर ऑफिसर म्हणून तुम्ही लागू शकता. पण काय करायला लागेल पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकू शकता. आतापर्यंत माझ्या इन्स्टिट्यूटमधून 400हून अधिक मुलं HDFC, बंधन, IDFC, कोटक बँक या विविध बँकेमध्ये महाराष्ट्रामध्ये काम करतायत. एक विश्वास घेऊन ते माझ्यापर्यंत आले होते आणि त्या सगळ्यांना जॉईनिंग लेटर देईपर्यंत त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आज सगळे यशस्वीरित्या काम करतायत. या सगळ्यांसाठी तुमचं MBA झालं पाहिजे असं काही नाहीये. आणि हो, 2 ते 3 लाख रुपये एक्सपेन्सिस फीसच भरावी लागेल असंही काही नाहीये. फक्त आणि फक्त काय लागेल ते तुमचा 30 दिवसाचा टाइम आणि तुमचं झालेलं ग्रॅज्युएशनची डिग्री. जर तुम्ही तुमच्या करिअरसाठी सिरियस असाल तर फक्त खाली दिलेल्या लिंकवर तुमची डिटेल्स फिल करायचे आणि माझ्यासोबत फ्री वेबिनारसाठी जॉईन व्हायचे. चला तर मग एक क्लिक आणि तुमच्या नवीन करिअरची सुरुवात करूया.